प्रश्न विचारायचाच ना तर राजा परीक्षितांसारखा प्रश्न विचारा, ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजे. हा प्रश्न केवळ राजा परीक्षितांचा एकट्याचा नव्हे, तर जन्माला आलेला प्रत्येक प्राणी मात्रांचा प्रश्न आहे. एवढंच नाही तर इथे जे बसलेले आहेत ना माझ्या समोर, पूर्ण चरुली गाव, काटे कॉलनी, तुम्ही इथले प्रत्येक जण 7 दिवसात मरणार आहेत. प्यार से बोलो राधे राधे. किती दिवसात मरणार आहात? ती आजी म्हणली असेल, बाई मला कुठून दुर्बुद्धी सुचली कथेला आली. हा 100% सांगतो, तुम्ही इथे बसलेले आहेत ना सर्व 7 दिवसात मरणार आहेत. काही जणांनी विचार केला असेल, बापूला काही काम नव्हतं का, दुसरे महाराज बोलवायचे ना. हे आपल्याच गावात येऊन, आपल्याच कॉलनीत येऊन आपल्याला 7 दिवसात मारायला बसलेत. आत्मविश्वासाने सांगतो, व्यासपीठावरनं खोटं बोलत नाही. जर तुम्ही 7 दिवसात नाही मेलात ना तर माझं नाव दुसरं ठेवा. फक्त बीपी हाय होऊ देऊ नका. श्यामदादा, बीपी हाय होऊ देऊ नका. प्यार से बोलो राधे राधे. लोड घेऊ नका. आणि माझं खोटं होत असेल ना तर पहा, तुम्ही मी सांगतो ते गणित करा. तुमचा प्रश्न सांगतो, तुमचाच. गंधावाले माझ्या समोर जे बसलेत ना, तुम्ही 7 दिवसात मरणार आहे. थोडं हसा ना जरा. आता मरणार हे म्हटल्यानंतर कोण हसालो? ज्ञानोबा आहे मग आगा मर आजे कहती. मरणे हा शब्द जरी उच्चारला तरी माणसाला राग येतो. एखाद्याला सहजरी म्हणलं मर तिकडे, तरी तो म्हणतो अच्छा मला मर म्हणतो. ज्ञानोबाऱ्यांची भाषा आहे, आगा मर हा जे कहती. पण लिहून घ्या, तुम्ही सोमवारी मरणार आहे. नाही मेलात सोमवारी तर मंगळवारी मरणार आहेत. किती वार झालेत? सोमवारी 1, मंगळवार. नाही मंगळवारी मेलात तर बुधवारी मरणार आहेत. नाही बुधवारी मेलात तर गुरुवारी मरणार आहात. आणि नाही गुरुवारी मेलात तर शुक्रवारी मरणार आहात. आणि नाही शुक्रवारी मेला तर शनिवारी मरणार आहात. आणि नाही शनिवारी मेला तर रविवारी सुट्टी नसते का ग बाळा? अहो मरणाला कुठे सुट्टी आहे? ऑफिसला सुट्टी आहे, पण मरणाला नाही आहे. मग ना सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, नाही तर रविवारी. आणि जर याच्यापेक्षा 8वा दिवस तुमच्या जन्मात येणार, आता तुम्ही म्हणाल कोणत्या, तर कोणत्या रविवारी किंवा कोणत्या सोमवारी मरणार आहेत हे मी सांगू शकत नाही. पण जो येईल तो येईल, यातलाच एक. तो कितव्या वर्षानंतर येणार आहे हे सांगण्याचं परमिशन मला नाही आहे. भगवंतानी काही आपले हातचे राखून ठेवलेत. जगात किती जरी मोठा ज्योतिषाचार्य असेल, सिद्ध बाबा असेल, तर त्या बाबांना हे अधिकार दिले नाहीत भगवंतानी की तुमचा माझा मृत्यू सांगण्याचा. पण आपण किती दिवसात मरणार आहेत? आणि मग हा प्रश्न आपला आहे का परीक्षितांचा आहे? अरे परीक्षित निमित्त मात्र आहे. खरा प्रश्न काटे कॉलनीचा आहे. खरा प्रश्न तुमचा माझा आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडायला हवा. पण आपला प्रश्न मात्र हा नाही. एक वाक्य बोलू का? आपण मुळात आपण मरणार आहोत हेच विसरून गेलोय. आपण मरणार आहोत हेच विसरून गेलोय. म्हणून तर आपण दुसऱ्याचा अपमान करतो. म्हणून तर आपण दुसऱ्याशी प्रतिस्पर्धित्व करतो. का? कारण मी मरणार आहे हे विसरलो. कुणाला आठवत नाही की आपण मरणार आहे म्हणून. पण आपलं मरण 100% निश्चित आहे. श्रीमद भगवत गीता सांगते, जातशे ही ध्रुव मृत्यू, जो आएगा सो जाएगा, राजा हो या रंग. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी जाणार आहे, पण आपण विसरलोय. दादा तुमची बर्थडे काय हो? पिंक शर्ट. तुम्हीच हा तुम्हीच. हा नाही मला उभं राहून सांगा जरा, मला ऐकायला थोडं कमी येतं. बरं ठीक आहे दोघंही सांगा, काही अडचण नाही. आपण बॅनर लावू. 4-11-74. दादा तुमची 23-12-75. दोघांची बर्थडेट मला तुम्ही आनंदाने सांगितली. आता दुसरा शब्द आहे का? तुमची डेट काय? डेट कोणती आहे? बर्थडेट तर एकाला विचारले की दोघं सांगायला लागले. आणि डेट का
डेट डेट नाहीये, डेट डेट आहे, कन्फर्म आहे. जशी बर्थडेट आहे ना, बर्थडेट ही आधार कार्डावर आहे, तशी डेट डेट सुद्धा तुमच्या एका कार्डावर येणार आहे, त्याचं नाव आहे मृत्यू पत्र. मग डेट डेट तुम्ही का सांगितली नाही? महाराज माहिती नाही. मग माहिती नाही याचा अर्थ नाही असं होत नाही. आपण समुद्र किनारी फिरायला गेलो आणि समुद्राच्या एका किनाऱ्यावर उभे आहोत आणि नजर फिरवली तर पाणीच पाणी दिसतं, अथांग महासागर आहे. आणि आपण विचार करतो, वा किती सुंदर पाणी आहे, किती विराट पाणी आहे. आणि नजर आपली पुरत नाहीये आणि आपण गैरसमज करून ठेवतो की आपण ज्या अर्थी पहिल्या किनाऱ्यावर आहे ना, पुढे दुसरा किनाराच नाही. पण असं नाही, आपल्या नजरेला दिसत नाही, तो नजरेचा दोष. पण पुढे 1 ना 1 किलोमीटर अंतरावर त्याचा काय असतो? किनारा असतो. तसं जन्म हा किनारा आहे आणि मृत्यू हा दुसरा किनारा आहे. मधला जो अंतर आहे ना, त्याचं नाव जीवन आहे. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. मधल्याचं अंतर, त्याचं नाव काय आहे? जीवन. जीवनाचं दुसरं नाव पाणी. पाणी म्हणजे जीवन. जीवन जीवन म्हणजे काय? तर या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत मधला अंतर, त्याचं नाव जीवन. मग जन्म आहे याचा अर्थ मृत्यू आहे. म्हणून विचार करा, जीवन जगत असताना, एखाद्याचा अपमान करत असताना, एखाद्याला कमी लेखत असताना याचा विचार करा, अरे कशाला मी याला कमी लेखू, कशाला याच्यासाठी भांडू, कशाला याच्याशी दुश्मनी घेऊ, कारण 1 ना 1 दिवस मला जायचं. या 7 दिवसाच्या कथेतलं महावाक्य जर कोणतं असेल ना, तर आपण 1 ना 1 दिवस जाणार आहोत हे ज्याच्या लक्षात राहील ना, त्याचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही, हे 100% सांगतो. फक्त 1 ना 1 दिवस विचार करा, मी जाणार आहे. आमचे स्वामीजी एक महावाक्य सांगायचे. स्वामीजी म्हणायचे, माणसाने रोज सकाळी उठल्यानंतर स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर गावातल्या स्मशानभूमीत दर्शनाला जावं. बापू स्वामीजी म्हणायचे, रोज सकाळी उठून स्नान करून गावातल्या स्मशानभूमीत दर्शनाला जावं का? आम्ही विचारलं, स्वामीजी वहां तो बहुत अस्पृश्यता होती है, अमंगल होता है, वहां तो मुर्दे जलाए जाते हैं, वहां जाने के बाद हम लोग स्नान करते हैं, फिर आपने कहा कि सवेरे सवेरे जगने के बाद वहां जाके स्मशान में जाके दर्शन किया करो. कशासाठी जायचं तिथे? स्वामीजी म्हणतायत, मंदिरात सकाळी उठून जा किंवा नका जाऊ, तो वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, पण स्मशानभूमीत दर्शनासाठी याच्यासाठी जा की तिथे गेल्यानंतर रोज तुम्हाला कळेल, माझा जवळचा मित्र इथेच गेलाय, माझा बाप इथेच गेलाय, माझा चुलता इथेच गेलाय, माझा नातू इथेच गेलाय, सर्वजण इथेच गेलेत आणि 1 ना 1 दिवस मलाही इथेच जायचं. हे भान ज्याला राहील ना, त्याच्या जीवनात खरं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के साथ
आ जाओ, वक्त ऐसा भी आएगा आ जाओ, तुझको बातों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। ये जो मखमल का, ये जो मखमल का, ये जो मखमल का चोला है मेरा, ये कफन में बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। एक न एक दिन बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। प्यार से बोलो राधे राधे। जिंदगी एक किराये का घर आहे। माणसाचं जीवन म्हणजे दादा किरायाचं घर आहे। कशाचं घर आहे? किराया। आता 99% या परिसरात लोक किरायाने राहतात। 99% म्हणजे पुणे जिल्ह्यात किरायाने लोक घरात राहतात। मला एक सांगा, तुम्ही किराया देता एखाद्या फ्लॅटचा, घराचा, तिथं राहत असताना तुमच्या अंतःकरणात काय भाव असतो? तिथलं नळ जरी तुटला तर तुमचा एकच म्हणणं असतं, आपलं थोडं तुटू द्या। बरोबर आहे? बरोबर आहे? कारण हे आपलं घर नाही। मग जसं एखाद्याच्या किरायाच्या घरात तुम्ही राहताय, ते भाडे या तत्वावर तुम्ही घेतलेलं असतं। 8-10 हजार रुपये काय जे देताय, तिथलं नळ तुटला तरी तुम्ही रडत नाही, दुःखी होत नाही। तिथला कलर गेला तरी तुम्ही टेन्शन घेत का? हे आपलं नाही का? कारण आपल्याला चांगलं माहिती आहे कधी घर मालक येईल आणि कधी अर्ध्या रात्री म्हणेल कर माझं घर खाली, सांगता येत, कारण त्याच्यावर अवलंबून आहे। तो कधी खाली करायला लावेल याची गॅरंटी नाही। काही माणसाचे विचार तर याच्यापेक्षा पुढे स्टँडर्ड आहे। बायको जर म्हणली ना का हो एखादं सोफा सेट आणा ना घरात, हा म्हणतो आपलं कुठं घर आहे, आपलं घर झाल्यावर मग घेऊ। का? कारण हे कधी खाली करायला लावतील सांगता येत। बस जसं एखाद्या किरायाच्या घरात राहताना त्या घराविषयी प्रेम नसतं, तसं हे जीवन म्हणजे काय? शरीर म्हणजे किरायाचं घर आहे। हे आपण भाडे या तत्वावर घेतलेलं आहे। आणि मग एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या माझ्यावर विश्वास टाकून किरायाने जर आपल्याला घर दिलं ना, तर ते घर स्वच्छ ठेवण्याची जिम्मेदारी तुमची माझी आहे। तिथे घाण होऊ नये याची जिम्मेदारी तुमची माझी आहे। कारण घर जरी त्यांचं असेल तरी राहतोय आपण। हे किरायाचं आहे। तरी मी चांगले कपडे घालतो का नाही? मी रोज परफ्यूम मारतो का नाही? मग रोज दाढी आपण करतो का नाही? रोज आपण मेकअप करतोय का नाही? का? मग हे जर किरायाचं आहे ते असं कसं वेगळं ठेवतोय का आपण? नाही। जसं हे शरीर स्वच्छ ठेवतो ना आपण, ज्या रूम मध्ये राहतोय ना ते रूम सुद्धा स्वच्छ असावी। कारण जरी ती किरायाची असली तरी ती स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे। फक्त यातला अर्थ एक घ्यायचा, स्वच्छ जरी राहिलो तरी हे माझं नाही एवढं डोक्यात मस्त ठेवायचंय। शरीर माझं दिलंय मला देवानी, पण हे माझं नाही एवढं डोक्यात ठेवा। कधीच मस्ती करणार, कधीच गाडीची रेस वाढवणार नाही। का? हे विसरलोय की हे रेंटवर घेतलेलं आहे, किरायाचं आहे। जिंदगी एक किराए का घर है, उसे एक ना एक दिन खाली करना। आणि राजा परीक्षितीला याचं ज्ञान होतं
की 7 दिवसात माझा मृत्यू होणार आहे ना. म्हणून राजा परीक्षितीने आचार्य सुखदेवांना प्रश्न विचारला, गुरुदेव सांगा ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजे. तर राजा परीक्षितींना सुखदेवजी सांगतात, राजन ऐका, खरी भागवताची सुरुवात आहे. जन्मादेशी यतोन वयादितरतश्चार्थीष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मा हृदय आदि कवये मुह्यंत यत सूरया तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. सत्यम परम धीमहि. मग या जगात जर तुमचा माझा उद्धार करून घ्यायचा असेल, मृत्यू पासून जर सुटका करून घ्यायची असेल, तर सत्यम परम, सत्याला शरण गेलं पाहिजे, परमात्म्याला शरण गेलं पाहिजे आणि भगवंताला आपलं करून घेतलं पाहिजे. मग भगवंत प्राप्तीसाठी राजा परीक्षितजींना शौनकादिक ऋषी सुतजी शौनकादिक ऋषींना राजा परीक्षितांना आचार्य विरक्त शिरोमणी सुखदेवजी काही मार्ग सांगतात, काही स्टेप सांगतायत की जीवन हे सुवर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे, ईश्वर प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे. पहिली स्टेप सांगितली, जितासनो जितसंगो जितश्वासो जितेंद्रिय. ईश्वर प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे या साधकांनी, ज्याचं मरण जवळ आलं त्यांनी काय केलं पाहिजे हा ज्याला प्रश्न पडला त्यांनी. तर पहिली स्टेप सांगितली जितासनो. पहिली गोष्ट साधकांनी आसन जिंकलं पाहिजे. आसन जिंकणे या शब्दाचा अर्थ काय, एका जागेवर ध्यान मुद्रेत अधिक टाइम बसण्याचा स्टॅमिना असणे याचं नाव जितासनो. बघा तुम्ही, जास्त चंचल माणसं एका जागेवर जास्त वेळ बसू शकत नाहीत. कधी असं करतील, कधी असं करतील, कधी फेरफटका मारून येतील. म्हणून चंचल माणसं एका जागेवर जास्त वेळ बसू शकत नाही. म्हणून पहिली गोष्ट साधकांनी जितासनो, ध्यान अवस्थेत अधिक काळ बसलं पाहिजेत. म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंगचा मुख्य हेतूच आहे सुदर्शन क्रिया करताना प्रथमतः स्टॅमिना अधिक बसण्याची क्षमता वाढवावी. जितासनो, आसन जिंकलं पाहिजे. दुसरी गोष्ट जित श्वास हो, प्राणायाम, अधिक वेळ श्वास रोखून धरता आला पाहिजे, अधिक वेळ. आणि महाराज रोज सकाळी सकाळी माणसाने व्यायाम केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे रोज सकाळी सकाळी. कारण रामदेव बाबांनी तुम्हाला मला योगासनं एवढे शिकवलेत की आपण श्वास प्राणायाम बरोबर, कपालभाती, सूर्यनमस्कार ही सर्व आसनं शिकवली पाहिजे आणि रोज केलं पाहिजे. त्याने श्वास जिंकता येतो. आता हे मी जरी तुम्हाला सांगतोय, मला आमच्या संतोष गुरुजींनी सांगितलं, शास्त्रीजी तुम्ही पण व्यायाम करत जा, पळत जा, थोडं प्रॉपर्टी कमी होईल. प्रॉपर्टी अधिक आहे माझ्याकडे, इन्कम टॅक्स बसायची वेळ आली, कधी ईडी येईल काही सांगता येत नाही. ईडी बोलत नाही तोपर्यंत बरं आहे. प्यार से बोलो राधे राधे. हे कमी लोकांना माझं बोलणं कळतं. ईडी येडी ही प्रॉपर्टी कमी करा. म्हणून जितासनो. मग यांनी सांगितलं तुम्ही जिथे कथेला असता तिथे पळत जा. आणि मी पण कथेत सांगितलं रोज व्यायाम करावा. एका ठिकाणी घडलेला अनुभव सांगतो. मग आपलं तिथे त्या गावात गेलो, गाडी थोडी साईडला लावली, बरमुडा घातला आणि पळालो व्यायाम करायला. आता मी आणल्या दिवशी असं जर रात्रीत कथेत सांगितलं होतं की सकाळी व्यायाम केला पाहिजे, श्वास जिंकला पाहिजेत. तिथे एक मला विचित्र दृश्य पाहायला मिळालं. एक 30-35 वर्षाची सूनबाई 90 वर्षाच्या म्हातारीला सकाळी सकाळी घरात ढकलायची, बाहेर ओढायची, घरात ढकलायची आणि बाहेर ओढायची. तेवढ्यात मी तिथनं गेलो. मी म्हणलं, ताई हे काय करते का तू? म्हातारी मरल, थंडीचे दिवस आहेत. तिने पाहिलं, म्हणले महाराज तुम्ही येत वाटतं. म्हणलं हा. ते म्हणले बरमुड्यामुळे ओळखलंच नाही. मी म्हणलं मग तू काय करते सकाळी सकाळी? ती म्हणली रात्री तुम्हीच होतात ना कथेला. म्हटलं हा. मग तुम्ही नाही का सांगितलं रात्री व्यायाम केला पाहिजे? आणि मी म्हणलं असला कसला व्यायाम तुझा? ते म्हणले तुम्ही नाही का रात्री सांगितलं आणि रामदेव बाबांनी टीव्हीत व्यायाम बघा. आणि मग मी टीव्हीतला व्यायाम लावला आणि सकाळ सकाळी 5लाच रामदेव बाबा म्हणत होता, सास को अंदर लो, सास को बाहेर निकालो.
सासको अंदरलो सासको. अगं म्हणलं माझी आई. सासको म्हणले तुझ्या सासूला नाही, मरण म्हातारी. थंडीत दहाव्याला यावं लागलं लोकांना. सास शब्दाचा अर्थ श्वास. अधिक वेळ श्वास कोंडून धरण्याचा स्टॅमिना वाढा म्हणून जितासनो जित श्वासो जितेंद्रिय. इंद्रियांना आपल्या कंट्रोल मध्ये करायला पाहिजेत. इंद्रिय आहेत ना, इंद्रिय किती इंद्रिय आहेत तर वेदांत शास्त्रामध्ये 10 इंद्रिय सांगितलेत. पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय मुख्य, आणि आणखी इम्पॉर्टंट 4 इंद्रिय 14 टोटल. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पंचज्ञान, पंचकर्म, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. जितासनो. आणि उलटे महाराज आपलं, आपण इंद्रियांच्या ताब्यात आहे. इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजेत. ही जी वाणी आहे ना आपली वाणी रसना, ही जीवा आहे ना ही इंद्रिय. ही जर म्हणत असेल ना की मी कुणाला पण काही काही बोलेल तर तिला सांगायचं वाईट बोलायचं नाही. या इंद्रियाला सांगायचं ए रसना तू काय काय म्हण, फक्त राधे राधेच म्हण, फक्त रामकृष्ण हरीच म्हण, फक्त श्रीहरी श्री विठ्ठलच म्हण. कारण या रसनेला आपण शिकवायचं आहे. अपनी वाणी में अमृत घोल. रसना राधे राधे बोल, प्यार से बोलो. हिला सांगायचं राधे राधे बोल. हे कर्ण इंद्रिय आहेत ना, कर्ण इंद्रिय. या कानाला सांगायचं नवीन पिक्चरचं गाणं आलेलं नाही ऐकायचं. मग कान तुम्ही घ्या रे सुख, ऐका माझ्या विठोबाचे काय साहित्य प्रमाणे संत प्रमाण. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. हा या इंद्रियांना एक वाक्य बोलू का. हातात ब्रेसलेट घातलं, हातात बांगड्या घातल्या म्हणजे हाताची शोभा नाही. पायात चप्पल बूट असणं म्हणजे शोभा नाही. हस्तम पवित्रो यददान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रो यदि नाम घोषः, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. जीवात अखंड भगवंताचं नाम असणं हे या रसना इंद्रियाला लावणं आहे. म्हणून अपनी वाणी में अमृत घोल. घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुकाराम महाराजांनी कुणाला कामाला लावलंय. आज देवकर मंडळी आलेत कथा ऐकायला. म्हणजे मराठी पाहुणे तर आहेत पण आणखी देऊची मंडळी आलेली आहेत. देऊचे तुकाराम महाराज काय सांगतायत. घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे विठ्ठल विठ्ठल. घेई वो माझे वाचे. बहुत बढ़िया. घेई वो घेई माझे वाचे गोड नाम विठो.
या इंद्रियांना आपण कामाला लावलं पाहिजे, इंद्रियांना कामाला लावलं पाहिजे. म्हणून जितेंद्रिया हा स्टेप लक्षात येत आहेत ना. जिता आसनो, जित श्वासो, जितेंद्रिया, और सर्वात इम्पॉर्टंट जित संगो. जित संगो. माणसाच्या जीवनात संगत फार महत्वाची आहे. माणसाच्या जीवनाची अधोगती आणि माणसाच्या जीवनाची वृद्धोगती ही कशावर अवलंबून असेल तर ती संगतीवर. माणसाचं जीवन संगतीवर फार अवलंबून आहे दादा. म्हणून जीवनात आपली मैत्री कुणाशी आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणून जीवनात आपण ज्याच्या संगतीत आहेत ना ती व्यक्ती नक्कीच आपल्यापेक्षा वैचारिक दृष्टीने मोठी असावी. तो श्रीमंत आहे का नाही हे बघू नका, पण नक्कीच त्याची वैचारिक पातळी आपल्यापेक्षा मोठी असावी. नाहीतर माणसं संगतीने बिघडतात, माणसं संगतीने बिघडतात. बोलणं कळालं का माझं? तयारशी बोलो. राधे राधे. माणसं संगतीने बिघडतात आणि माणसं संगतीने बिघडतात. मराठी आहे ना बापू, तुम्ही मराठीत बोला म्हणले म्हणून बोलतोय. कुणाकुणाला कळालं की माणसं संगतीने बिघडतात आणि माणसं संगतीने बी बिघडतात. काय झालं, आपण म्हणतोय मराठी मराठी, पण आपल्यालाच आणखी मराठी कळत नाही. आमचा एक मित्र आहे महाराज, तो कथा कीर्तन सांगतो सर्वांनी शुद्ध बोललं पाहिजे. विद्यार्थी मंडळी, विद्यार्थी, अरे मी म्हणलं पहिले तू तरी म्हण शुद्ध बोललं पाहिजे. हा एक एम ए बी एड झालेला शिक्षक होता मराठी, त्यांनी लिहिला होता विद्यालयाकडे जाण्याचा मार्ग. विद्यालयाकडे जाण्याचा मार्ग. मी विचारलं बोर्ड कोणी लिहिलाय? त्यांनी सांगलं आमच्या गावचे एम ए बी एड झालेले आहेत मराठी, आणि बोर्ड लिहिलाय विद्यालयाकडे. अरे अटॅच शब्द आहे तो, विद्यालय आहे, विद्या आलय, लय नाही. लय पाहुणे म्हणजे लोपण आहे. हा मराठी आपण म्हणतोय मराठी, पण आपण मराठीचे 12 वाजवले. मला आठवलं म्हणून बोलतोय. आजी मला तुम्ही थोडं उत्तर द्या. पूर्वी मुलीला लग्नामध्ये अंधन काही भांडे द्यायच्यात, TV, फ्रीज, कूलर, मिक्सर, वॉशिंग मशीन वगैरे द्यायच्यात. आजही दिलं जातं. पण पूर्वीच्या जमान्यात एक भांडं दिलं जायचं. ते असं पितळ तांब्याचं असायचं, गोल असायचं, त्याला असं जाड कड्या असायच्यात. हा हा घंगाळ. अरे 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 त्याला घंगाळ म्हणतात. ते बाथरूम मध्ये असायचं आंघोळीला, तेच ना घंगाळ. शेलार महाराज, त्या भांड्याचं खरं नाव आहे गंगालय. त्या भांड्याचं शुद्ध मराठीत नाव काय आहे? गंगा आलय. गंगेला साठवण्याचं ठिकाण गंगालय. आणि तुम्ही म्हणताय घंगाळ. एवढं वंगाळ करून ठेवलंय तुम्ही, एवढं वंगाळ केलंय त्या घंगाळाला. ते घंगाळ नाही, ते गंगालय आहे. ते मुलीला लग्नात अंधन द्यायचे. बरं ते पण का द्यायचे त्याचं एक रिझन होतं, कारण होतं. का? कारण मुलगी ज्या घरी द्यायची ते कुळ आणि आपलं कुळ वेगळं होतं. अर्थात त्यांचा DNA वेगळा, आपला DNA वेगळा. आणि मग त्या घरात कोणाला नायटा, गजकरण, खरूज ही आहे का नाही हे कोणी सांगायचं नाही. मग आपण आपल्या मुलीला दिलेलं भांडं, मुलीला शिकवण होती, बेटा या कॉपर नावाच्या भांड्यात, कॉपर धातू, तांब्याचं धातू, कॉपर नावाचं धातू, याच्यात आंघोळीचं पाणी घे आणि याच पाण्याने आंघोळ कर. परिणाम विज्ञान सांगतोय, परिणाम नायटा, गजकरण वगैरे तुला काही होणार नाही. आणि आम्ही काय केलंय, लग्नात आलेलं ते काय म्हणतात त्याला, आता गंगालय, घंगाळ घेतलंय, पोट माळ्यावर ठेवलंय. आणि बाथरूम मध्ये काय आपल्या, हा बादली ना, बादली. अहो दादा ती बादली,
अहो तिच्यातलं आंघोळीला पाणी घेऊन घेऊन ती शरीराला बादली आणि मग कुठं बसलं तरी जे हरी ती कधी बादली हेही कळालं नाही. बादली ना ती शरीराला, पण पूर्वी हे नव्हतं. मग आता परिणाम माणसं कुठं बसलं तरी माकड चाळे का? कारण ती शरीराला बादली. म्हणून गंगालय चांगलं का बादली चांगली आहे? हा, आता मी त्या याच्याकडे जात नाही. मला व्यासपीठ आहे, याची मर्यादा आहे, वेळ माझ्याकडं प्रचंड कमी आहे आणि विषय फार गहन आहे. मराठीचे आपण 12 वाजू. दुसरा एक शब्द देईल तुमच्याच घरातलं. एक असं भांडं आहे, दुसरं असं एक भांडं आहे. त्या भांड्यात भात बी तुम्ही शिजवू शकता, भाजी पण टाकू शकता. त्याला काही भाषेत त्याला पातेलं म्हणतात आणि काही भाषेत त्याला भगणं. बघा मराठी जशी पुणे जिल्ह्यात कथा आहे. अहो माझी आई भगणं नाही, त्या भांड्याचं नाव भगुन नाही, त्या भांड्याचं खरं नाव आहे बहुगुण. त्या भांड्याचं खरं नाव काय आहे? बहुगुण. का? त्याच्यात भात शिजवण्याचा गुण आहे, त्याच्यात गुलाबजाम ठेवण्याचा गुण आहे, त्याच्यात वरण काढण्याचा गुण आहे, त्याच्यात पाणी ठेवण्याचा गुण आहे, म्हणून बहुगुण. आणि तुम्ही त्याला म्हणतात भग्न. म्हणून नॅचरल, म्हणून बहुगुण. म्हणून मराठी भाषा कळाली पाहिजेत. एक वाक्य बोलू का? जगात इंग्लिश सोपी आहे, फ्रान्स सोपी आहे, संस्कृत सोपी आहे, हिंदी सोपी आहे, गुजराती सोपी आहे, नेपाळी सोपी आहे. जगात सर्व 56 भाषेत जर अवघड भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. एवढी सहजासहजी कळत नाही, एवढी अवघड आहे. माझ्या जीवनातला घडलेला एक प्रसंग सांगतो. मी पुण्यावरनं मुंबईला जात होतो मेगा हायवेनी, आणि ड्रायव्हर वगैरे ते नव्हता म्हणून मी स्वतः गाडी चालवायचो. जाता जाता मी एक पिकअप पाहिलं श्यामदादा, आणि त्या पिकअपवर एक बोर्ड लिहिला होता. पाठीमागं नाव असतात ना गाडीवर. आता लोकांना छंद असतात गाडीवर नाव टाकायचे. काहींच्या गाडीवर नाव असतं आईबाबांची कृपा, आईबाबांची कृपा. काहींच्या असतं पद्मावती माता, वागेश्वर, आपल्या श्रद्धेप्रमाणे असतात. काही गाडीवर काही गाडीच्या बॅक साईडला नाव असतात. बुरी नजर वाले तेरा मुकाला असतात ना, टेम्पो ट्रॅव्हल याच्यावर नाव असतात. बुरी नजर वाले तेरा मुकाला, थांब लक्ष्मी. हा काय लावते बुक्का? लावण लवकर काहीतरी कुंकू लावते. हे बॅक साईडला नावं असतात ना. मी एका पिकअपवर एक नवीन नाव वाचलं होतं. त्या गाडीवर नाव असं विचित्र होतं. ते वाक्य ऐकूनच मला 2 मिनटं विचारात पडलो. त्याच्यावर लिहिलं होतं, सांगलीला येतेस का? सांगलीला येतेस का? मला राग आला. म्हणलं छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतोय आणि असले घाणेरडे वाक्य लिहितोय. मी गाडी थोडी फास्ट केली, पिकअपला आडवी लावली. त्याला म्हणलं घे साईडला गाडी. त्यांनी गाडीला साडी घेतली. म्हणलं महाराज काय झालं म्हणजे धक्का लागला का? म्हणलं नाही. म्हणलं कुठला आहेस तू? तो म्हणला तुम्हाला काय करायचं? अरे म्हणलं गाडीच्या पाठीमागं नाव काय लिहिलंय? तो म्हणलं तुम्हीच वाचा, मी लिहिलंय. तुम्हाला वाटतं का सगळेच आमच्या पाया पडतात? नाही, नमुने असतात वेगवेगळे. तुम्हीच वाचा. मी पुन्हा गेलो, पुन्हा वाक्य वाचलं, सांगलीला येतेस का? म्हणलं असं मला नाही आवडलं वाक्य. तो म्हणला महाराज तुमचा चष्मा बदला आणि परत वाचा. मी परत त्यांनी मला जवळ नेलं आणि ते वाक्य त्यांनी मला वाचून दाखवलं. तेव्हा कळालं की मराठी किती अवघड आहे. ती गाडी होती सातारा सांगलीची, सांगली कोल्हापूरची, आणि ती गाडी पाठीमागच्या गाडीला म्हणते सांगलीला येतेस का? हा आता कळालं बघा तुम्हाला, सांगलीला येतेस का? किती मराठी अवघड आहे. ही चांगल्या MA PhD झाल्यांना सुद्धा कळत. म्हणून सर्वात अवघड भाषा कोणती आहे? ती मराठी आहे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात माझा मराठाची बोल कौतुक आहे. ही एवढी मराठी भाषा अवघड आहे. तुम्ही मला हिंदीत कथा करायला लावली असते ना, मी इजी झाली असते. पण मराठी बोलताना 2 मिनिटं विचार करावा लागतो.
कारण मराठीत माणूस संगतीने बिघडतो आणि संगतीने बी इथून ट्रॅक सोडला होता, कळालं का? रोडच्या कुठं गाडी खाली घातली होती आपण? शेवटचा प्रश्न आहे, जितसंगो. माणसाच्या जीवनात संगती चांगली पाहिजे. माणूस संगतीने बिघडतो आणि संगतीने बी घडतो. हे दोन शब्द वापरले होते. एक पहिला शब्द, माणसं संगतीने बिघडतात. बिघडणे शब्दाचा अर्थ वाया जाणे, वॉन्टेड लिस्ट. आणि दुसरा शब्द आहे ना बिघडणे. घडणे म्हणजे सुधारणे. माणूस म्हणतो ना, हो तो मुलगा आहे ना गावाकडे एवढा विचित्र होता, चोऱ्या करायचा, माऱ्या करायचा, व्यसन करायचा, पण तो आला सप्ताहामध्ये, इंटरेस्ट घेतला आणि भागवत कथा चालू होती त्याच्यामध्ये थोडा रमला आणि आज सांगायचं काय, चांगला घडला होतो, कीर्तन करायला लागला, चांगला घडला, घडला. आणि बिघडणे म्हणजे वाया जाणे. म्हणून राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन जितश्वासो जितसंगो जितेंद्रिया जित आसनो. माणसाने आसन जिंकलं पाहिजेत, इंद्रियांना ताब्यात ठेवलं पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट जितश्वासो, आणि सर्वात इम्पॉर्टंट जितसंगो. माणसाच्या जीवनात संगती फार महत्वाची दादा. संगतीत माणसाची जर चांगली असेल ना तर संगतीने होतो पंगतीचा लाभ. म्हणून संगत फार महत्वाची. एक वाक्य सांगतो, तुमच्या अंतःकरणावर कोरून ठेवा. हे वाक्य तुमच्या जीवनात लाख मोलाचं ठरेल. एक वेळा तुमच्या जीवनात पंगत हुकली तरी चालेल, पण संगत हुकता कामा नये. कारण एक वेळाची पंगत हुकली, पंगत कळते ना, एक वेळेची जर पंगत हुकली तर एका टायमाचं उपवासी राहाल, पण जर तुमच्या जीवनातली संगती चुकली ना आयुष्यभर उपवासी राहण्याची वेळ येईल. म्हणून पंगतीपेक्षा संगत फार महत्वाची आहे. म्हणून तर संत सांगतायत, अगर संगत करनी है तो कबीरदाजी सांगतायत किसकी करनी है, संगत संतन की करले, जन्म का कछु सार्थक करले. म्हणून जीवनात संगत फार महत्वाची आहे. आणि याच संगतीने, संतांच्या संगतीने ज्याचं मरण जवळ आलं ना तोच आपला उद्धार करू शकतो, भगवंताची प्राप्ती करू शकतो. आणि मग सुखदेवजींनी राजा परीक्षितांना सांगितलं, भगवंत प्राप्तीचा सोपा उपाय, भगवंताच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. योग साधना आहे, कर्म मार्ग आहे, उपासना आहे, ज्ञान मार्ग आहे. राजा परीक्षितांनी विचारलं, गुरुदेव भगवत प्राप्तीचे तुम्ही मार्ग सांगितलेत, पण हे योगाधिक मार्ग आम्हाला शक्य नाही. पण तुम्ही सांगितलं ना भगवंत प्राप्त करून घ्या. माझा एक छोटासा प्रश्न आहे, उत्तर द्याल? सुखदेवजी म्हणले, बोला ना. मी नेमकं कोणत्या भगवंताला शरण जाऊ? का कोणत्या म्हणजे? अहो कन्फ्यूज झालो आम्ही. लोकांनी देवाचं बाजारीकरण मानलंय. जसं पुण्यात बाजारपेठ आहेत ना, कपड्याची बाजारपेठ, सोन्याची बाजारपेठ, खाऊची बाजारपेठ, तसं देवाचा सुद्धा बाजार मांडलाय लोकांनी. नेमकं आम्ही कोणत्या देवाला शरण जायचंय? कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिते भूते. एवढ्या देवाचा सुळसुळाट सुटलाय. एवढंच नाही तर नेमकं कोणत्या देवाला शरण जायचंय? आम्ही एवढे स्वार्थी माणसं आहेत, आम्ही आमच्या देवाचा उपाय स्वार्थासाठी करतोय. आणि स्वार्थाचा उपाय देव आमचं कल्याण नाही करू शकत. आम्ही बाजारीकरण केले महाराज. आमचा दिवस बदलला की देव बदलला, दिवस बदलला की शिफ्ट बदलली की देव बदलला. सोमवार आला की आम्ही वाघेश्वराला जातो, हातात एक लोटाभर पाणी घेतो, बिल्वपत्र घेतो मिळालं तर, नाहीतर डायरेक्ट वाघेश्वराला जाऊन काय करतो आम्ही? वाघेश्वरला जाता का नाही तुम्ही? कधी जाताय? सोमवारी जाताय वाघेश्वरला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय,
मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय बोलो वाघेश्वर भगवान की जय जय वाघेश्वराला जायचं आणि अतिशय हुशार असेल तर महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतीर ब्रह्मादीनामपि तदसन्नास्त्वै गिरा महिम्नाचं पाठ करेल. मी वाघेश्वराला जाऊ नका माझा विरोध नाही, पण सोमवार गेला की कोणता वार येतो? मंगळवार. पुन्हा मंगळवारला वाघेश्वराला जातो का आपण? नाही, लगेच पद्मावती माता देवीच असते ना मंगळवारी. मंगळवार गेला की कोणता वार येतो? बुधवार. बुधवार आला की निघाले पताका घेऊन पंढरपूरला. मी पंढरपूरला जाऊ नका माझा विरोध नाही, वाघेश्वराला जाऊ नका माझा विरोध नाही, देवीला जाऊ नका माझा विरोध नाही, पण बुधवार गेला की कोणता वार येतो? आणि गुरुवार आला की निघाले कुठं? दिगंबरा. मी दत्तात्रयाचा उपासक आहे, मी दिगंबराला जाऊ नका असं माझं म्हणणं नाही, पण गुरुवार गेला की कोणता वार येतो? आणि मग शुक्रवारी कुठं जातो? जलाराम बाबाच तिथं. हा, कोण आहे तिथं? संतोष दादा. कोण आहे तिथं? कशी आहे ती? जय जय संतोष माता जय जय माँ जय जय संतोष माता जय जय माँ जय जय माँ जय जय संतोष माता जय जय माँ जय जय संतोष माता जय जय माँ मैं तो आरती उतारू रे संतोष माता मैं तो आरती उतारू रे संतोष माता जय जय संतोष माता जय जय माँ जय जय संतोष माता जय जय माँ. पूर्ण आरती नाही जायचं आपल्याला, फक्त टायटल पाहिजे. शुक्रवार आला की संतोषी माता, आंबट चिंबट खायचं नाही, बरोबर आहे ना? आणि शुक्रवार संपला की पुन्हा संतोषी मातेला जाता का तुम्ही? कोणता वार येतो? शनिवार. जय बजरंग बली फोड दुश्मन की नल. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. खरं तर हे दादाचं वरदान आहे महाराष्ट्राला. दादा म्हणजे दादा कोंडके, हे त्यांचं गाणं आहे. शनिवारी हनुमंताच्या मंदिरात मी विरोध करत नाही, पण आपला एक वार बदलला की काय बदललाय? देव बदललाय. आणि मला वाटतं वारही संपलेत आणि देवही संपलेत. कोणता राहिलाय? रविवारी सुट्टी नाही का माय? अरे किमान देवाला तरी सुट्टी द्या. रविवारी कोणता देव असतो मला माहित नाही बापू, ऐका. आहे का काही तुमच्याकडे रविवारी स्पेशल? अहो जवळच आहे ना. येळकोट 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 येळकोट. बस येईल एखादीच्या अंगात. वहीची कथा पूर्ण आपली इथंच. म्हणजे वार, प्रत्येक वाराला देव बदलला आहे. मग राजा परीक्षितींचा हाच प्रश्न आहे, गुरुदेव कोणत्या देवाला शरण जायचं? सुखदेवजीने एका वाक्यात उत्तर दिलं, राजन भगवंताचे अवतार भिन्न भिन्न आहेत, मूळ तत्वता एकच आहे. वेदांत शास्त्राच्या परिभाषेत जर सांगायचं झालं, उपाधी मात्र भेद आहे. उपासक उपासना वेगवेगळी आहे, उपासक वेगवेगळे आहेत, पण उपास्य मात्र एक आहे. साधक, साध्य आणि साधन त्रिपुटी आहे. साधक, साध्य आणि साधन त्रिपुटी आहे. साधन अनेक होऊ शकतात, साधक भिन्न भिन्न होऊ शकतात, पण साध्य मात्र
एकच आहे. उपाधी मात्र भेद आहे, नाव वेगवेगळे आहेत, पण मुळात तत्वता एकच आहे. अगदी सोपं उदाहरण देऊ का? सोपं उदाहरण कुणाचं उदाहरण घेऊ बरं मी आता इथे? तुम्हीच घेतो, तुम्हीच दिसतात मला. हा, तुमचं नाव काय दादा? हा तुमचंच. हा, प्रभाकर. प्रभाकरजी तुमचं लग्न झालंय का? लाजू नका, स्पष्ट बोला. झालंय. तुम्हाला मुलं बाळ? 2 मुली आहेत. भाऊ वगैरे आहेत. असं भरलं परिवार आहे. मला सांगा, तुमची मुलं तुम्हाला काय म्हणतात? पप्पा. एक 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 माझ्याकडे लक्ष द्या. प्रभाकर एक नाव आहे त्यांचं. दुसरं गोष्ट, तुमच्या मुली तुम्हाला काय म्हणतात? पप्पा. पप्पा 2 नाव झालं. तुमच्या भावाचे मुलं काय म्हणतात? हां, पप्पाच म्हणतात का? हां, लहान असल्यामुळे लाडाने पप्पा म्हणतात. बरं, तुमच्या बहिणीची मुलं? मामा. मामा 3 नाव झाले. तुमची बहीण काय म्हणते? दादा. 4 नावं झाले. बरोबर. तुमची पत्नी तुम्हाला काय म्हणते? पप्पा. अरे नाही, कधी कधी काय होतं, मुलं जसं म्हणतात तसं घरातले पण म्हणतात ना. मला ऐकू दे त्यांच्याकडनं. काय म्हणते ती? पप्पाच म्हणते का ताई? मग काय म्हणते ती? प्रभाकर. काय म्हणते प्रभाकर? अरे प्रभाकर काय म्हणते ती? आहो. आहो हे काय नाव आहे? बरं ठीक आहे, आहो एक नाव. 6 नावं झालेत. बरोबर. तुम्ही प्रवास करायला गेला गाडीत, तर गाडीत तुम्हाला कंडक्टर काय मामा म्हणतो? पप्पा म्हणतो? कंडक्टर आहो म्हणतो? मग तिथे तुम्ही कोण आहात? प्रवासी. कथेत बसलात, इथं श्रोता. दवाखान्यात गेला तिथे पेशंट. दुकानात गेला तिथे ग्राहक. किती नावं झालेत? रात्रभर मी सांगेल, तुम्ही मोजत राहाल. बरोबर. मग आता मला सांगा, प्रभाकर वेगळा आहे, पप्पा वेगळा आहे, मामा वेगळा आहे, काका वेगळा आहे का? ते काय ते? हा, आहो. आहो आहो वेगळा आहे. नाव जरी 10 असतील तरी व्यक्ती मात्र एकच आहे. बस. राम, कृष्ण, विठ्ठल, तुकाराम महाराज, माऊली, दत्तात्रय, हे नावं जरी भिन्न भिन्न असतील तरी मूळ तत्व मात्र एकच आहे. प्यार से बोलो, राधे राधे. जरा जोर से बोलो ना.